विरारच्या नारंगी ब्रिजचा आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते झालेला आहे आणि माझ्यासोबत आता महापौर अजू पाटील सर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आज लोकांना एक चांगला एक दिलासा मिळणार आहे। दिलासा म्हणजे बऱ्याच वर्षांमध्ये कोंडीतनं त्यांची सुटका होणार आहे। खरं म्हणजे हा ब्रिजचं सुरुवात जेव्हा झाली त्यावेळी तो सिंगल होता, त्याच्यानंतर खाजगी तत्वावर तो बांधायचा प्रयत्न शासनाने केला, परंतु कोणीही पुढे आलं नाही। मग कालांतराने महाराष्ट्र शासनाने करायचं ठरवलं, परंतु आपण बघितलं का सोपाऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अडीअडचण निर्माण होतं सिंगल असल्यामुळे, म्हणून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांनी पाठपुरावा करून तो चौपदरी केला। मीनवाईल रेल्वेचं चौपदरीकरण झालं, ट्रॅक वाढले, त्यांच्या अडचणी वाढत होत्या, त्यामुळे सँक्शन मिळालं त्यांना, NOC द्यायला थोडंसं मागे पुढे पाहत होते ते। त्याच्यामध्ये हा ब्रिज एकदांचा मंजूर झाला, काम चालू झालं, परंतु गेल्या 1 वर्ष थोडंसं काम कुठेतरी रेंगाळलेलं होतं। महाराष्ट्र शासनाकडे थोडंसं पैशाची देखील अडचण होती, कॉन्ट्रॅक्टर देखील अडकलेला होता। अशावेळी महापालिका इलेक्शननंतर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये फॉलोअप केला। लोकनेते हितेंद्र ठाकूर, युवा आमदार क्षितिज ठाकूर या सगळ्यांनी फॉलोअप केल्यामुळे डे टू डे आम्ही तिकडे जात होतो आणि आज शेवटी मूर्त स्वरूप आला आणि हा ब्रिज लोकांसाठी खूप मोकळा झाला। या ठिकाणी पालकमंत्री गणेश नाईक यांनी माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांचंही जे श्रेय आहे ते मान्य केलेलं आहे, परंतु कार्यकर्ते जे आहेत या ठिकाणी श्रेयवादाची लढाई लढत होते। चालायचंच ना, कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचं असतं, त्यांना वाटत असतं का बाबा श्रेय आपल्या पक्षाला मिळाला पाहिजे। पण गणेश नाईकांनी सांगितलेलं आहे का लोकांना माहिती आहे शेवटी कोणी केलं, काय केलं ते, आणि येथील जनतेला देखील माहिती आहे का कोण काम करत होतं, काय केलं, कसं झालं, कशा पद्धतीने झालं, का चौपदरीकरण रुंद झाला। तुम्ही बघितला, सोपाऱ्याला येता जाता तुम्ही 1-1, 2-2 तास सोपाऱ्याच्या ब्रिजवर अडकता, परंतु आता एवढा सुंदर झाला तो कोणामुळे झाला आता तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळे कार्यकर्ते हे श्रेयवादाची लढाई लढणार, परंतु जनतेला माहिती आहे का लोकांनी की हितेंद्र ठाकूर हे कुठचंही पक्षीय राजकारण बाजूला ठेवून काम करत असतात आणि त्याच्यातला हा ब्रिज आहे। या ठिकाणी लोकांना माहिती आहे की हे श्रेय नेमकं कोणचं आहे आणि लोक मला यापुढे मतदान करतील असं यांनी म्हटलेलं आहे। सचिन कुबडेसह विजय देसाई, न्यूज 18 मराठी, विरार।